हॅलो आणि व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, आपण पाहतो युनिट नंबर 4 11वीचं, दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. जसं मागच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं का पेपर क्रोमॅटोग्राफी आणि TLC नंतर तो युनिट संपला होता. आज आपण पाहू स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ॲटमची रिलेटेड डिटेल स्टडी या युनिटमध्ये होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं युनिट आहे कारण हा बेसिक युनिट आहे. ठीक आहे, आपण बघू रे प्रॉपर्टीज ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल. त्याच्या आधी कसा ॲटम ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट. एलिमेंटचा सगळ्यात छोटा पार्टिकल जर छोटी गोष्ट जर कोणती असेल, सगळ्यात लहान जी गोष्ट बनली आहे एलिमेंट जर बनण्यासाठी सगळ्यात लहान गोष्टी ज्या आहेत सगळ्यात लहान गोष्ट म्हणजे ॲटम आहे. ॲटम सगळ्या गोष्टीचं उगमस्थान आहे, एक लक्षात घ्या. सगळ्या गोष्टींमध्ये ॲटम आहे. हा पेन असो, हे बोर्ड असो, हा कोणती गोष्ट एक क्लॉक्स असो किंवा तो मोबाईल ज्यांना तो रेकॉर्डिंग करू, त्या सगळ्या गोष्टी बनण्याच्या मागे ॲटम्स असतात. आता ॲटम्स वेगळे कधी होतात? जेव्हा एलिमेंट्स बदलतात तेव्हा. कार्बन असेल तर कार्बनचे ॲटम्स राहील, नायट्रोजन असेल तर नायट्रोजनचे ॲटम्स राहील, आणि व्हॉट एव्हर जो कोणता एलिमेंट असेल त्या एलिमेंटनुसार त्याचे ॲटम्स असतात. आता ठीक आहे, आपण बेसिक पासून बघू का ॲटम केव्हापासून आपण त्याला ॲटम नाव दिलं. ॲटमचं नाव दिलं ॲटोमियो. ॲटोमियो म्हणजे इंडिव्हिजिबल म्हणजे ज्याचे तोडता येत नाही, ज्याचे पार्ट करता येत नाही, त्याला विभाजता येत नाही, त्याला आपण ॲटम म्हणू. कारण सगळ्यात पहिले डाल्टन ॲटॉमिक मॉडेलमध्ये डाल्टनला हेच म्हटलं होतं की त्याला ॲटम इज इंडिव्हिजिबल. सगळ्यात पहिले ॲटमबद्दल जर कोणी बोललं असेल तर डाल्टन बोलले. आणि डाल्टनच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये त्यांनी हे म्हटलं आहे की त्यांनी कुठंच इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनचा असा विशेष असा कोणता जिक्र किंवा त्याबद्दल काही बोलले नाही. त्यांनी हेच म्हटलं की ॲटम हा एक टिनी पार्टिकल आहे, छोटा पार्टिकल आहे, एकदम लहान जी गोष्ट असेल ती ॲटम असते. आता डाल्टनच्या ॲटॉमिक मॉडेल नंतर ती मॉडेल की फारसं माहिती मॉडेलबद्दल देऊ शकतो नाही, त्यामुळे त्या ॲटमला रिप्लेस करून नंतर रुदरफोर्डचं मॉडेल झालं, नेल्स बोरचं ॲटॉमिक मॉडेल झालं. ते मॉडेल नंतर समोर आले आणि त्या मॉडेल समोर आल्यानंतर समजलं की ॲटमच्या बाबतीमध्ये जे आपल्याला माहिती आहे, डिस्कवरी व्हायची आहे किंवा ज्याच्याबद्दल जे बोलायचं माहिती आहे ती अजून कमीच आहे. तर आपण सगळ्यात पहिले बघू प्रॉपर्टीज ऑफ ॲटम, प्रॉपर्टीज ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल. आता जसं मी म्हटलं मगाशी, डाल्टनच्या नुसार ॲटम इंडिव्हिजिबल म्हणजे ज्याचं डिव्हिजन करता येत नाही असा. पण नंतरच्या स्टडीजमध्ये असं लक्षात आलं का ॲटम इज डिव्हिजिबल, ॲटम इज डिफरन्शिएटेड. म्हणजे कशाने बनला आहे तो? प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनना ॲटम बनला आहे. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन त्याचे न्यूक्लियस बनतात आणि इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवती असं चक्कर काढत असतो, म्हणजे फिरत असतो, त्याला म्हणतो आपण रिव्हॉल्व्ह अराउंड द न्यूक्लियस. ही एवढी जनरल माहिती आपल्याला मिळाली. मग त्याच्यामध्ये आपण पाहू सध्या सब ॲटॉमिक पार्टिकल्सची जी प्रॉपर्टी आहे ती कशी. जसं सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणजे आपण तीन पाहतो, तीन आहेच, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. हे त्याचं सिम्बॉल इलेक्ट्रॉन याला पॉझिटिव्ह लिहिलं तरी चालते, काही ठिकाणी पॉझिटिव्ह काही ठिकाणी फक्त पी लिहिलं राहते, आपण पॉझिटिव्ह म्हटलं तरी चालेल. आणि न्यूट्रॉनचं एन स्मॉल एन. ॲब्सोल्यूट चार्जेस सी फॉर कुलम आहे हा. ठीक आहे. नाव इलेक्ट्रॉनचा चार्ज पहा, मायनसमध्ये 1.6022 × 10⁻⁹ हा कुलम आहे. कुलम म्हणजे चार्ज मोजण्याचं एकक आहे ते, म्हणून कुलम. आणि प्रोटॉनचा तोच पॉझिटिव्ह आहे, हेच प्रोटॉनचा रिलेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह, इतर रिलेटिव्ह चार्ज -1 असतो. -1 आणि +1 एकमेकांना न्यूट्रल करतात आणि जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात ॲटममध्ये तेवढेच प्रोटॉन्स असतात. हेच ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि न्यूट्रॉनवर कोणता चार्जच नाही, त्यामध्ये रिलेटिव्ह चार्जेस 0 किंवा नो चार्ज राहील किंवा 0 लिहा. सिम्बॉल फॉर चार्ज काही -e, +e आणि इतर कोणतं चार्ज नाही, त्यामुळे सरळ आपण त्याचा डॅशेस घेऊन राहिलो. मास पहा रिलेटिव्ह. आता त्या मासच्या आकड्यावरून लक्षात येईल का सगळ्यात जास्त भारी किंवा वजनदार कोणतं? तुम्ही म्हणाल सर 9 पॉईंट वाला सगळ्यात जास्त वजनदार आहे, 1 नाही. पण तुम्ही इकडे पहा, इकडे -31 लिहिलेला आहे आणि -27 लिहिलेला आहे. हे आहे 1837 वेळा एक प्रोटॉन आणि हा इकडे इलेक्ट्रॉन. हे त्याचं रिलेटिव्ह मास आहे. 1837 टाइम्स इलेक्ट्रॉन लेस आहे ॲज कम्पेअर टू 1 प्रोटॉन. म्हणजे जर का 1 प्रोटॉनचा मास हा 1837 इलेक्ट्रॉन्स राहील, एवढा तो मास न कमी आहे. कोणता रिलेटिव्ह मास पहा त्याचं. आणि इकडे पहा तुम्ही मास इन यू. व्हॉट इज यू इज द युनिफाईड ॲटॉमिक मास. ठीक आहे. जसं पहा 0.0005 तर हा 1, म्हणजे हा 1 असेल तर हे. आता एवढे 1 राहण्यासाठी किती लागेल तर हे 1837. Hence, electron is too much smaller in mass as compared to the proton. Protons have a mass and neutrons also have a mass, but not a charge. Now, approximate mass याला तर आपण 0 मध्ये समजू समजा, 0.0005 हा 1 आणि हा 1 म्हणजे असा आहे ते. नाव बघा रे कसं आहे. हे झालं सब ॲटॉमिक पार्टिकल्सची प्रॉपर्टीज. पण हे सब ॲटॉमिक पार्टिकल कशी शोधल्या गेले, यांची डिस्कवरी कशी झाली, हे तर आपण ठीक आपल्याला हे माहिती सध्या जे भेटलेल्या सायन्सनुसार जेव्हा आताच्या स्टडीजपर्यंत ती माहिती आपण पाहू राहिलो. पण ते आता पण ती स्टडी कशी आली ॲटमशी रिलेटेड ते आपण पाहणार आहे. याच्यामध्ये डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन सगळ्यात पहिले आपण पाहू. डिस्कवरी इलेक्ट्रॉनची कशी झाली. सर जे थॉम्सन नुसार
त्यांनी एक एक्सपेरिमेंट करून बघला, कॅथोड रे ट्यूबचा एक्सपेरिमेंट केला त्यांनी काय केलं, कॅथोड रे ट्यूब घेतला, त्याच्यामध्ये टर्मिनल कनेक्ट केले पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता सरळ आहे, कॅथोड रे म्हणून कॅथोड रे बाहेर निघाले. आता जेव्हा सरळ आहे, जेव्हा हे कोणते चार्ज प्लेट इथे लावले नसेल, म्हणजे हा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह लागले नसेल, तर हा जो कॅथोड रे आहे हा सरळ इथं जाऊन डिटेक्टरला सरळ सरळ लावायचा, जे त्याचा ओरिजिनल पाथ आहे तो. पण जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट लावली तेव्हा हा जो कॅथोड रेचा इथपर्यंत तो बरोबर आला, पण तो इकडे डिफ्लेक्ट झाला. हा झाला त्याचा डिफ्लेक्टेड पाथ. का बरं डिफ्लेक्ट झाला? कारण तो पॉझिटिव्ह पोलला अट्रॅक्ट करतो म्हणून. आणि पॉझिटिव्ह पोलला कोण अट्रॅक्ट करते? निगेटिव्ह. हेच सर जे थॉम्सनचं असं लक्षात आलं की जेव्हा कोणते चार्ज पार्टिकल किंवा जेव्हा कोणता चार्ज नाही लावला तेव्हा तो लाईटचा पाथ जो होता तो नॉर्मल पाथवर गेला, सरळ रेषेत गेला. पण जेव्हा आपण चार्ज प्लेट लावले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह लावले, दोन्ही टर्मिनल्स लावले आणि कॅथोड रे जेव्हा गेला तेव्हा थोडाफार डिफ्लेक्ट इकडे झाला, डिटेक्टरवर इकडे डिफ्लेक्शन दिसलं. यांच्यावरून त्या गोष्टी ते लक्षात आलं की हा जो कॅथोड रे आहे हा स्वतः काय आहे? निगेटिव्ह चार्जवर आहे. आणि हे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स हे इकडे डिफ्लेक्ट झाले करून का हा काय? पॉझिटिव्ह. हेच ऑलवेज देयर इज अट्रॅक्शन बिटवीन निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, बिकॉज दे न्यूट्रल इच अदर. नाउ हेच ह्या डिटेक्टरवर जो डिफ्लेक्टेड पाथ दिसला याच्यावर असं लक्षात आलं की हे निगेटिव्ह चार्ज वाले पार्टिकल आहेत, कारण का ते पॉझिटिव्ह प्लेटला म्हणजे पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करताय. हे त्याचं जे डिफ्लेक्टेड पाथ आहे. आणि ह्या निगेटिव्ह चार्ज पार्टिकलला त्यांनी नाव दिलं इलेक्ट्रॉन, सर जे थॉम्सननी. हे सर जे थॉम्सनच्या नावानं इलेक्ट्रॉनची डिस्कवरी आहे. ठीक आहे, तर हे तर झालं आतापर्यंत. आता याच्यानंतर पाहू रुदरफोर्डने पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असते सांगितलं, आणि लॉर्ड चॅडविक म्हणजे जेम्स चॅडविकनं न्यूट्रॉनची डिस्कवरी केली ते. ठीक आहे, याच्यानंतर पाहू आपण रुदरफोर्ड बद्दल माहिती आणि त्यांनी जसं प्रोटॉन डिस्कवर केला तो कसा डिस्कवर केला ते बघू. आता बघा डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. डिस्कवरी ऑफ प्रोटॉन 1911 मध्ये आर्नेस्ट रुदरफोर्ड जे सायंटिस्ट होते त्यांनी विचार केला की आता चला ॲटम इज डिव्हिजिबल आहे हे समजलं, इलेक्ट्रॉनची डिस्कवरी सर जे थॉम्सनने केलेली होती. मग आता ॲटममध्ये नक्की अजून काय काय असते याची स्टडीसाठी त्यांनी रुदरफोर्ड अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलंय, एक सोर्स घेतला जो अल्फा पार्टिकल इमिट करेल. तो सोर्स कोणताही असू शकतो, तो असं काही नाही आहे. पोलोनियम घ्या किंवा कोणताही रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट घ्या जो अल्फा पार्टिकल्स बाहेर पडेल तो इमिट करेल तो. नंतर या प्लेट थ्रू सिंपल एकच रेडिएशन बाहेर जाऊ शकते असं एक फॉईल घेतली. आणि इकडे हे जे आहे हे गोल्ड फॉईल आहे. गोल्ड फॉईल म्हणजे सोन्याचा पत्रा. जसं आपण कसं बाजारात गेलो किंवा आपल्याला बाहेरून जर का रोटी पार्सल आणायची असेल तर ते अल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडून देतात जेणेकरून ते हीट बाहेर जात नाही. अशा प्रकारची थिन फॉईल, एकदम थिक नाही, थिन फॉईल गोल्डची घेतली आणि ती प्लेस केली तर बांधून दिली. आणि इकडे जे आहे हे डिटेक्टर समजून घ्या किंवा फोटोग्राफिक प्लेट जिकडे माहीत पडतं की रेडिएशन टाकल्यानंतर ते गोल्ड फॉईलला पास केल्यानंतर काय होईल, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन सोबत मॅटरचं इंटरॅक्शन काय हे पाहण्यासाठी पाहायला त्यांनी काय झालंय, सोर्समधून जसे अल्फा पार्टिकलचे पॉझिटिव्ह चार्ज असतात ते जसे निघाले ते गोल्ड फॉईलला स्ट्रॅक झाले. काही पार्टिकल्स इकडे डिफ्लेक्ट झाले, काही पार्टिकल सरळ गेले, काही पार्टिकल डिफ्लेक्ट झाले आणि काही असे सरळ एकदम झिरोच्या अँगलला वापस आले. जसं टकरावून वापस आलो तसं हेच. आता याला जर आपण मोठं करून पाहिलं, सपोज हा जर का ॲटम आहे, हा जर न्यूक्लियस आहे, हा ॲटम हा न्यूक्लियस, हा ॲटम हा न्यूक्लियस, हा ॲटम हा न्यूक्लियस, आणि हे जर काय ती वस्तू ज्याचं आपण रेडिएशन सोडून राहिलो बघा रे कसं ही रेडिएशन जर इकडे लागलं असेल तर हे इकडे वापस जाईल अशी, त्यामुळे ही डिफ्लेक्ट होईल. ही रेडिएशन जर सरळ याला लागली तर ही रेडिएशन तशीच वापस येईल जशी ती लागली होती. ही रेडिएशन जर यातून गेली तर ही रेडिएशन सरळ बाहेर जाईल, यातून गेली सरळ बाहेर जाईल. काहून का इथं पुन्हा त्याला थांबवणारा पाथ नाही आहे जो त्याच्या सारख्या एनर्जीचा आहे. काहून का एनर्जीला सारखीच एनर्जी थांबवू शकते. ठीक, हेच जसं त्यांच्या लक्षात आलं की हे पार्टिकल्स रिबाउंड बॅक येत आहे म्हणजे जसं तसे वापस येत आहे, यांनी असं लक्षात आलं की हे पार्टिकल्स हे न्यूक्लियसला लागून वापस येऊ राहिले. म्हणजे न्यूक्लियसचा जो म्हणजे याचा अर्थ न्यूक्लियसवर अल्फा पार्टिकल्स म्हणजे कोणचा जो पार्टिकल्स डिफ्लेक्ट होऊन राहिले तो चार्ज असेल, म्हणजे कोणचा तर पॉझिटिव्ह चार्ज असेल. हेच ॲटमच्या मधामध्ये न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असते हे सिद्ध केलं त्यांनी. शिवाय त्यांनी या एक्सपेरिमेंटच्या मागे लागत असताना यांनी हे पण म्हटलं का एलिमेंटचं ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा होते, म्हणजे एका न्यूक्लियस पासून दुसऱ्या न्यूक्लियस बनवता येते. यांनी काय केलं, न्यूट्रॉन ॲटॉमिक नंबर 7 मास नंबर 14 याच्यावर अल्फा पार्टिकल बोंबार्ड केला म्हणजे आढळला याचा सोर्स थ्रू. नंतर काय बघितलं 7 आणि 2 म्हणजे इथं 8, इथं ऑक्सिजन आणि 18 म्हणजे इथं 17 प्लस 1 हायड्रोजन 1
यांनी असं म्हटलं आहे का आपण कोणत्याही एलिमेंटचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रूपांतरित करू शकतो दुसऱ्या एलिमेंटमध्ये, जेव्हा त्याच्यावर तुम्ही फास्ट मूव्हिंग पार्टिकल्स जेव्हा बोंबाट करा तेव्हा. पण हे तर नक्की या ट्रान्सफॉर्मेशन होईल, पण हायड्रोजन जर आहे तो नक्की इमिट होईल, म्हणजे होईल. हेच त्यांना हायड्रोजन न्यूक्लियस नाव दिलं आणि त्यानंतर त्याचं नाव त्यांनी प्रोटॉन असं केलं. हेच न्यूक्लियसमध्ये मध्यभागी प्रोटॉन असून त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. हे आर्नेट रुदरफोर्ड यांनी रुदरफोर्ड अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट या थ्रू सिद्ध केलं. यानंतर येते डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन. डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉनसाठी आपल्याकडे लॉर्ड चॅडविक म्हणजे जेम्स चॅडविकचं नाव येते. पण 1920च्या काळामध्ये हा सिद्धांत का न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन सोबत तेवढ्याच वजनाचा म्हणा किंवा जवळपास सारख्या वजनाचा मॅसिव्ह पार्टिकल अजून एक आहे, तो असं आहे, त्याचं नाव माहीत नव्हतं. त्यांनी ही कल्पना दिली होती, पण नंतर 1932च्या जवळपास त्यांनी म्हणजे कोण तर लॉर्ड चॅडविक म्हणजे जेम्स चॅडविकनं ही एक्सपेरिमेंट केला. त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलं आहे की पोलोनियम सोर्स घेतला. पोलोनियम का बरं, कारण पोलोनियम हा रेडिओ आहे. पोलोनियम हा रेडिओ आहे आणि रेडिओ असल्यामुळे तो अल्फा पार्टिकल स्कॅटर करतो म्हणजे इमिट करत असतो. यांनी काय केलं की जो सोर्स आहे, जो अल्फा पार्टिकल्स आपल्याला तिथून सोर्स घेतला, त्या सोर्समधून कंटिन्युअस अल्फा पार्टिकलचं इमिशन होऊन राहिलं. त्यानंतर इथं बेरिलियमची एक शीट घेतली. त्यासाठी काय आता ह्या बेरिलियमच्या शीट मधून काय करू लागले बघा, काय झालंय, अल्फा पार्टिकल्स पॉझिटिव्हली चार्ज आहेत. सरळ जसे ते पोलोनियमच्या शीटला हे झाले बोंबाट झाले, तसेच काही पार्टिकल ज्याचं नाव सध्या माहित होतं, आपण आता न्यूट्रॉन लिहिलं, आपण त्याचं नाव माहित होतं, स्ट्राईक झाले. आणि जसे हे न्यूट्रॉन स्ट्राईक झाले म्हणजे बाहेर निघाले, कारण इथून धक्का दिल्यानंतर जसा तो बाहेर निघतो तसं, आणि जसे हे पार्टिकल्स बाहेर निघाले, यांनी समोरच्या पॅराफिन मधले सुद्धा काही पार्टिकल्स बाहेर काढले, जे पार्टिकल्स प्रोटॉन होते म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज होते. आता पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉनला ढकलण्यासाठीही तेवढाच मॅसिव्ह एक पार्टिकल लागेल. हेन्स हे जे पार्टिकल रेडिएशन बाहेर निघाले यांना त्यांनी नाव दिलं न्यूट्रॉन्स, कारण का प्रोटॉन्स जर ढकलल्या झाले तर न्यूट्रॉन्स बाहेर निघाले, तर न्यूट्रॉन्स बाहेर निघाले कारण बेरिलियम शीटवर अल्फा पार्टिकलचं आपण काय केलं, बोंबार्डमेंट केला. आणि यांच्यावरून त्यांनी ठरवलं का न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन सोबतच न्यूट्रॉन सुद्धा असतात. हेच जनरल माहितीनुसार आपण इथपर्यंत पोहोचलो आहे का ॲटम मध्ये एक न्यूक्लियस असते, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन जे असतात हे न्यूक्लियस भोवती असे चक्कर मारत असतात. ठीक आहे, आता कोणत्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे आणि ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे आपण नंतर बघू लागेल. तर ठीक आहे, हे अशा वेळेला त्यांनी एक सिद्ध केलं की इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स साठी त्यांनी सिद्ध केलं का ॲटम इज नाउ डिव्हिजिबल ना. जो पहिले आपण बोलतो का ॲटम इज इनडिव्हिजिबल, नाव ॲटम इज डिव्हिजिबल इनटू इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. हेन द प्रोटॉन डिस्कवरी जर केली असेल तर आर्नेट रुदरफोर्डनं, न्यूट्रॉनची डिस्कवरी केली असेल तर जेम्स चॅडविकनं, आणि इलेक्ट्रॉनची डिस्कवरी केली आहे सर जे थॉम्सननं. यानुसार आजचा हा जो आपला ऑनलाईन लेक्चर होता तो इथंच संपवतो आणि पुढच्या वेळेस ॲटॉमिक नंबर, मास नंबर, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, मास नंबर कसा, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे काढायचे याच्यावर आपण फोकस करू. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच. मी तुम्हाला हे सांगेल की रेग्युलर आपलं व्हिडिओ लेक्चर पाहत चला, जेणेकरून तुमचे काही डाऊट्स क्लिअर होईल. आणि तरी जर डाऊट्स क्लिअर नाही झाले तर तुम्ही मला विचारू शकता. मी अजूनही याच्यापेक्षा तुम्हाला सोप्या भाषेत पाहिजे तर समजून सांगेल. जर नाही समजलं तर मला विचारा आणि व्हिडिओ रोजचे बघत चला. धन्यवाद.